25 तारीखला परत येते. कसं म्हणायचंय? शूट्स आहेत माझे लगेच. ये. Right, nice. Okay, ma'am. चला. एक फोटो. परत 25 ला यायचंच आहे. shoot आहे माझं. भैया या ना इकडे या. अजिबात रडू नका. हा वहिनी या पुढे. हा बस सगळ्यांनी इकडे पहा जरा. All cameras, please turn back. अरे तुला डिस्टर्ब करायला चलो मला एक पलीकडे घेऊ मग. सागर चव्हाण तुमचं सर्वांचं अंकिता आणि कुणालच्या हल्दी सेरेमनीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तुमच्या सगळ्यांची ऊर्जा मला समजावी यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्लीज. ओके ग्रेट ग्रेट ग्रेट. क्या बात आहे क्या बात आहे. आता वेळ झाली अटेंडन्स ऐकण्याची. अटेंडन्स घेऊयात. टीम अंकिता कॅन यू मेक सम नॉइज. टीम कुणाल कॅन यू मेक सम नॉइज. गेम पॉइंट्स मिळून देणार आहे. तर आता जो गेम आहे ना त्याच्या प्रत्येक राऊंडला तुम्हाला 20 पॉइंट्स मिळणार आहे. ओके तर सध्याचे जर करंटली मी तुम्हाला पॉइंट स्कोर सांगितला तर अंकिता टीम आहे 700 पॉइंट्सवर आणि कुणाल टीम आहे 320 पॉइंट्सवर. ओके चलो सर्वात पहिली म्हण ही आहे. जे टाळी देतील पहिले त्यांना नाही जे पहिले टाळी देतील त्यांना उत्तर देण्याचा चान्स मिळेल. नंतर त्यांना विचारलं जाईल. पण दॅट्स फॉल्ट ऑफ टीम अंकिता. तुम्ही रेडी राहायचंय. टीम अंकिता तुम्ही इथे गॅदर राहू शकतात. ओके तर ही पहिली म्हण होती आणि ह्याचा पॉइंट आहे 20 पॉइंट्स. साखली मूठ 1.25 लाखाची. हे आता डेफिनेटली मी टीम कुणालसाठी थोडा खुश होतो. लाईक पार्सली करेक्ट आहे. तर 20 पॉइंट साठी आय कॅन गिव्ह यू 10 पॉइंट. 10 पॉइंट फॉर टीम कुणाल. पुढच्या म्हणीसाठी स्पेसिफिक राहायचंय. ओके इथे एक वेगळंच भांडण चालू झालंय ते पण बघूया. आधी डीपी दादांसाठी हे भांडण चालू होतं. आधी म्हणजे ना एक डीपी दादा जेव्हा येणार होते तेव्हा अंकिता आणि कुणाल मध्ये ऑलरेडी हे भांडण होतं की
डीपी दादा कोणत्या टीम मधनं खेळणार ते? तर मला वाटतं डीपी दादा अंकिताच्या टीम मध्ये आले होते. पण त्याआधी ओके डीपी दादा कुठे आहे? असं डीपी दादांना बघून असं वाटतंय कॉकटेल पार्टीवरनं सरळ इथेच आले की काय? बघून असं वाटतंय कॉकटेल पार्टीवरनं सरळ इथेच आले की काय? सेम. आणि का भांडण ओके 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 ओके. तर डीपी दादा तुम्ही तर टीम अंकिताकडनं आहे की? बघितलं पाहिलं मग आता तुम्ही कोणत्या टीम मधनं सर हे तुम्हाला विचारलेलं हे बेटर राहील राईट? ओके ठरवलंय पण मी दोघांच्या टीम मध्ये आहे यार, मी मध्ये येते. बघितलं ओके तुम्ही दोघांसाठी उत्तर देते, दोन्हीकडनं उत्तर देते. डीपी दादा पण थोडं तसंच करताय. ते पूर्ण तसं करतात, ते कुणाच्या साईडनीच आहेत खरं तर. हे चुकीचं आहे. क्या बात आहे. पण मला वाटतं दोघे एक स्ट्रॉंग प्लेअर दोघी टीम्स मध्ये असावे. तर सावनी तू कुणालच्या टीम मधनं खेळशील. ओके ग्रेट. चलो जो तुम्हाला दोघांना तुमचे ब्रँड अँबॅसेडर्स भेटले असं म्हणूयात आपण करण्याचा चान्स आपण ठेवतो. राईट रेडी. सावनी तू टीम कुणालकडनं खेळतेस काय म्हणाई? गाढवाला गुळाची चव काय? येस. याचं उत्तर गुडघ्याला बाशी. या प्रत्येक वेळेस पूर्ण नाही. नॉट परफेक्ट आन्सर. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. उतावळा नवरा आणि गुडघ्याला वासिंग हे बरोबर उत्तर. खूपच कमी आहे. एवढी जळत आहे हा? मग म्हणून तर करायला लागेल. किती लोक आहेत. एवढी आहे नाही ही एवढीच आहे ना? लावा हळद लावा.
जास्त हे आहे. आज आमचा हा दिवस त्याच्यामुळे आलाय. तो मेन माणूस इथे आलेला आहे. लाव ना पहिली तू हळद लाव. तुझंच स्वप्न होतं आम्हाला हळद लावण्याचं आणि तू केलंच. हे बघ थोडं पाठी लाव हळद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता विघ्नहर्ता गणपती गजानन, श्रीदेव कुडवाळेश्वर, श्रीदेव नारायण, श्रीदेवी लक्ष्मी यांच्या चरणी त्रिवार वंदन. रसिको, फुगडी सादर करणे ही एक कला आहे आणि आपली परंपरा सुद्धा, जी आम्ही आपल्या समोर इथे सादर करणार आहोत. आणि ही सादर करण्यासाठी आमच्यासारख्या ग्रामीण भागातील महिलांना जी संधी दिली आणि आपल्यासारख्या मोठ्या कलाकारांसोबत आम्हाला ही संधी मिळते, त्यासाठी अंकिता ताईचे मनपूर्वक आभार आणि धन्यवादही. आम्ही श्रीदेवी चामुंडेश्वरी महिला संघ कविलकाटे कुडाळ
सादर करीत आहोत अस्सल कोकणी मातीत रुजलेल्या आणि कोकणातील साज लेऊन नटलेल्या धम्माल आणि आरोग्यदायी फुगड्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. स्त्रियांचे सौंदर्य खुलवितो आबोलीचा गजरा. स्त्रियांचे सौंदर्य खुलवितो आबोलीचा गजरा. येथे जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना श्रीदेवी चामुंडेश्वरी महिला मंडळाचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. सादर करत आहोत पहिला फेर चल ग बाई खेळूया. सादर करतोय चल ग बाई खेळूया. चल ग बाई खेळूया मंगळा गौर खेळूया मंगळा गौर खेळूया. गौराईचा खेळ बाई आनंदानं नाचू गाऊ मंगळा गौर खेळूया मंगळा गौर खेळूया ग मंगळा गौर खेळूया. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. कोण्या बेटा ग कोण्या बेटा ग कोण्या बेटा नारळ बेटा ग नारळ बेटा ग नारळ बेटा नारळ बेटा ग नारळ बेटा ग नारळ बेटा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. पुढचा फेर घेऊन येत आहोत झिम्मा फुगडी खेळू चला. सादर करतोय पुढचा फेर झिम्मा फुगडी खेळू चला. झिम्मा फुगडी खेळू चला धरून फेर बघा गौरीचा. झिम्मा फुगडी खेळू चला धरून फेर बघा गौरीचा. घरी आलाय ग घरी आलाय ग आलाय ग गण गौरीचा. घरी आलाय ग घरी आलाय ग आलाय ग गण गौरीचा. कुणी न राहती मुंबई पुणा खेळात रमल्या सासू सुना. कुणी न राहती मुंबई पुणा खेळात रमल्या सासू सुना. वर्षान हा येती घरा सणाचा सण बाई आवडीचा. वर्षान हा येती घरा सणाचा सण बाई आवडीचा. घरी आलाय ग घरी आलाय ग आलाय ग गण गौरीचा. घरी आलाय ग घरी आलाय ग आलाय ग गण गौरीचा. झिम्मा फुगडी खेळू चला धरून फेर बघ गौरीचा. झिम्मा फुगडी खेळू चला धरून फेर बघ गौरीचा. घरी आलाय ग घरी आलाय ग आलाय ग गण गौरीचा. घरी आलाय ग घरी आलाय ग आलाय ग गण गौरीचा. पुढचा फेर घेऊन येत आहोत मंगळागौरीचा जागर. सादर करतोय मंगळागौरीचा जागर. गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. गौरी मध्ये गौरबाई मंगळा गौर चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. आयान या ग बायानो शेजारणीनो या गया फुलून आलय अंगण बाई पिंग्यान धरलंय रिंगण. चल ग माझ्या मैत्रिणी माहेर वाशिन गडानी कशान मन हे झालं ग खाबर बाबर. चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. लाल 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 लाल. आडबाई आडगा सुपारीचं झाड ग आडबाई आडगा सुपारीचं झाड ग आडबाई आडगा सुपारीचं झाड ग आडबाई आडगा सुपारीचं झाड ग. झाडा लाल्या शेंगा घाल ग पोरी पिंगा. झाडा लाल्या शेंगा घाल ग पोरी पिंगा. लाल 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 लाल. खेळू झिम्मा गा झिम्मा गा
पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा घालू पिंगा पिंगा घालू पिंगा पिंगा घालू पिंगा पिंगा घालू पिंगा माझा पिंगा घाले तो धिंगा पिंगा गा पिंगा माझा पिंगा घाले तो धिंगा पिंगा गा पिंगा हे पिंगा घालू पिंगा पिंगा घालू पिंगा पिंगा घालू पिंगा पिंगा घालू पिंगा जो पिंग्यानं मला बोलावलं रात जागवली पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा फेटा बांधलेला भाऊ माझा ग जावई तुझा ग पोरी पिंगा शालू नेसलेली बाहीन माझी ग सून तुझी ग पोरी पिंगा माझा पिंगा घाले तो धिंगा पिंगा ग पिंगा माझा पिंगा घाले तो धिंगा पिंगा ग पिंगा हे पिंगा घालू पिंगा पिंगा घालू पिंगा पिंगा घालू पिंगा पिंगा घालू पिंगा ज्या पिंग्यानं मला बोलावलं रात जागवली पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या बहिणीचं काय नरड ग कावळा वरड ग पोरी पिंगा तुझ्या भावाचं कांड वाकड ग डोळ चकण ग पोरी पिंगा माझा पिंगा घाले तो धिंगा पिंगा ग पिंगा माझा पिंगा घाले तो धिंगा पिंगा ग पिंगा हे पिंगा घालू पिंगा पिंगा घालू पिंगा पिंगा घालू पिंगा पिंगा घालू पिंगा उघडी खेळ गा पिंगा माझ्या संगा फुगडी खेळ गा पिंगा आलीस माझ्या संगा चिरे माई चिरे दगडी चिरे तुझी माझी फुगडी गरगर फिरे तुझी माझी फुगडी गरगर फिरे फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या दंड फुगडी दंडाची बाई दंडाची दंडत वागी शेराची बाई शेराची कशी ग बाई पेलायची ग पेलायची दंड फुगडी दंडाची बाई दंडाची फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या करंड्यावर करंडा करंड्यावर मोर माझ्याशी फुगडी घेते चंद्राची कोर माझ्याशी फुगडी घेते चंद्राची कोर फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्यात फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या गणपतीच्या पाठीमागे उंदराची पिल्ले आमचे पाखरू गरगर फिरे पाणी बाई पाणी नारळाचे पाणी माझ्याशी फुगडी घेते झाशीची राणी माझ्याशी फुगडी घेते झाशीची राणी पाणी बाई पाणी नारळाचे पाणी माझ्याशी फुगडी घेते झाशीची राणी झाशीची राणी झाशीची राणी झाशीची राणी फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या ग खेळू फुगड्या गवार बाई गवार गावठी गवार माझ्याशी फुगडी घेते ललित पवार माझ्याशी फुगडी घेते ललित पवार पुढचा प्रकार घेऊन येत आहोत सवतीचं भांडण सवत ती सवत उभ्या जन्मात ज्यांचं कधी पटलं नाही अशा सवतींचं भांडण सादर करीत आहोत आपल्या समोर घेऊन येत आहोत सवतींची फुगडी सवती माझ्याशी भांडेस कागा 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 अगा ग सवती माझा पुढा घातलास कागा 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 अगा ग सवती माझी फुगडी घातलीस कागा 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 अगा ग सवती माझ्या बांगड्या घातल्यास कागा 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 अगा ग सवती माझी अंगठी चोरलीस कागा 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 अगा ग सवती माझा मोबाईल टाकलास कागा 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 अगा ग सवती माझा लॅपटॉप चोरलास कागा 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 अगा ग सवती माझे पैसे ढापलेस कागा 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 अगा ग सवती माझी पर्स लावलीस कागा 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 अगा ग सवती माझा मंगळसूत्र घातलास कागा 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 माझा पुढचा प्रकार घेऊन येत आहोत गवळण फुगडी श्रीकृष्णाचं वर्णन करणारी
आणि त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करणारी गवळण आपण सर्व भजनामधून ऐकतच असतो. आमच्या सगळ्या श्रीकृष्णाच्या खोड्या सांगतायत, पण ते सुद्धा त्याच्यावरचं प्रेमच बरं का. पाहूया गवळण फुगडी. सादर करतोय गवळण फुगडी. कृष्णाने ओढली माझी वेणी, वेणी ग सांडेला दही दूध लोणी. कानाने ओढली माझी वेणी, वेणी ग सांडेला दही दूध लोणी. घागर घेऊनी पाणी अशी जाता, घागर घेऊनी पाणी अशी जाता. आडवा कान्हा वाटेवरी उभा, आडवा कान्हा वाटेवरी उभा. कृष्णाने कान्हाने ओढली माझी वेणी, वेणी ग सांडेल दही दूध लोणी, सांडेल दही दूध लोणी, सांडेल दही दूध लोणी. पुढचा प्रकार घेऊन येत आहोत कळशी फुगडी. सादर करतोय पुढचा प्रकार कळशी फुगडी. सादर करतोय कळशी फुगडी. ऋणू झुणू त्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा. ऋणू झुणू त्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा. आली गौराई अंगणी तिला लिंब लोणा करा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोणा करा. ऋणू झुणू त्या पाखरा, घागर घुमू दे घुमू दे रामा बाबा वाजू दे. आली गवर पाहुणी आली तशी येऊ दे. घुमू दे घागर घुमू दे खेळात जीवियो रमू दे. घुमू दे घागर घुमू दे खेळात जीवियो रमू दे. गडानी घागर फुकतिया मागणी मोर झुकतिया, गडानी घागर फुकतिया मागणी मोर झुकतिया. नाचून बाय माझी जमू दे खेळात जीवियो रमू दे. नाचून बाय माझी जमू दे खेळात जीवियो रमू दे. घागर फुंकण्याचा खेळ रंगात येऊ दे. संचार झाला ग झाला अंगात येऊ दे. घागर फुंकण्याचा खेळ रंगात येऊ दे. संचार झाला ग झाला अंगात येऊ दे. फुक 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 फुक. क्या बात आहे मंडळी, मजा येते हो किंवा नाही मजा येते. आमच्या मंडळाचं नाव आहे श्रीदेवी चामुंडेश्वरी महिला फुगडी मंडळ कविल काटे. ज्या कविल काट्यातील आपल्या सर्वांचा लाडका साईनाथ जळवी दादा यांच्या शेजारी आम्ही राहतो आणि त्यांच्याच कार्यक्रमातून अनेक वेळा आम्ही आमचा कार्यक्रम सादर केला आहे. त्यांनी अनेक आमच्या प्रोग्राम ठेवून आम्हाला त्यांच्यामार्फत मुंबईला जाण्याची संधी मिळाली आहे. तसेच 2015मध्ये आम्ही जी 24 तासवर मंगळागौर स्पर्धा होते त्या मंगळागौर स्पर्धेमध्ये सुद्धा आमच्या महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक आलेला आहे. हे श्रेय सुद्धा आमच्या साईनाथ दळवी दादांना जातं. तसेच अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन या संघाने अनेक नामलौकिक केलेला आहे. धन्यवाद. ओके, तर हे तर आपण ऐकलं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की सावनी आपल्या सगळ्यांसमवेत आहे. इथे अंकित आणि कुणालच्या या हळदी समारंभात सावनी जी नॅशनल अवॉर्ड विनर आहे ती आपल्या सगळ्यांसमवेत उपस्थित आहेत. आणि मंगळागौर हे आताच्या आमच्या जनरेशनला ज्यांच्यामुळे कळालं ते म्हणजे तो चित्रपट ज्याचं नाव आहे बाईपण भारी देवा. त्या चित्रपटात जिनी मंगळागौर म्हटली होती ती सावनी रवींद्र आपल्या सगळ्यांच्या समवेत इथे उपस्थित आहे. जोरदार टाळ्यांसोबत सावनीचं इथे स्वागत करायचं आहे.
आणि मी सावनीला विनंती करणार आहे की एक छान मंगळागौर गाऊन या आपल्या सगळ्या मंडळी सोबत धमाल घालायची आणि तुम्ही पण आपल्या आपल्या जागेवर उभे राहून डान्स करू शकतात. राईट? एकदा जोरदार टाळ्या ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणींसाठी. इतक्या गोड दिसत आहेत सगळ्या आणि इतके अप्रतिम त्यांनी खेळ मंगळागौरीचे केले आणि त्यांनी गाण्याला सुरुवातच केली तेव्हा मला असं झालं अरे हे आपलंच गाणं आहे. तर थँक्स टू यू सागर, थँक्यू. मला फरमाईश केलीस. मला छान वाटतंय आज इथे मंगळागौर सादर करायला. ट्रॅक प्लीज. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. ओवाळीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती, हिरे मोती ज्योती. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. सगळ्यांच्या टाळ्या येऊ द्या. मग चल ग बाई खेळूया मंगळागौर, खेळूया मंगळागौर, खेळूया गौराईचा खेळ बाई. आनंदात नाचू गाऊ, आनंदात खेळूया मंगळागौर, खेळूया ग मंगळागौर, खेळूया. पाणी लाटाग, पाणी लाटाग, पाणी लाटा. सागर लाटाग, सागर लाटाग, सागर लाटा. डोंगर माथाग, डोंगर माथाग, डोंगर माथा. पाणी लाटाग, पाणी लाटाग, पाणी लाटा. पण इकडे ज्या उपस्थित सगळ्या महिला आहेत त्यांनी पण इथे यांच्यासोबत मंगळागौर खेळायची आहे. पण त्यासाठी मला वाटतं आपल्याला स्टेजवरनं खाली उतरून तो परफॉर्मन्स करावा लागेल. पदर कमरेला खोचूनी पिंगा खेळू चल बाई, सखे गा मैत्रिणी घालू खूबाई फुगडी. पदर कमरेला खोचूनी पिंगा खेळू चल बाई, नवरोबाई तुमाडी घरी अगं बया नाचू मी कशी. सासूबाई बसले तारावरी अगं बया नाचू मी कशी. नणंद्यानी माहेरी अगं बया नाचू मी कशी. करायची आहे धुनी भांडी अगं बया नाचू मी कशी. वेळ झाली या रांगायची अगं बया नाचू मी कशी. चिंता पोरा बाळाची अगं बया नाचू मी कशी. प्रशांत पण आमच्याकडे मार्क अजून वाढले पाहिजे. मंच नको, मंचा खाली जाऊ. तिकडे विसल येणार, विसल येत आहे तिकडे. मग तिने पास केलेलं आहे. पण सोनाली हे गाणं सुरू केलं.
येस. सोनाली हे गाणं सुरू करण्याआधी एकदा सोनालीसाठी जोरदार टाळ्या झाल्या. आणि प्रत्येक जण गाणं गात असताना आपल्याला जर ते गाणं येतंय तर आपण पण सुरू होत आहे. चला, सोनाली प्लीज. आणि आता गमत काय झाली, सगळे गाणे एन्जॉय होते. हे गाणं क्या बात है, क्या बात है. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. केवळ दादाकडे बोलला, केवळ दादाकडे येस केवळ दादाकडे वळण्याआधी गाणं केवळ दादासाठी ते गाणं सुरू करण्यासाठी त्याचा आवाज ऐकला. प्लीज गो अहेड. मला हेच हवं, हेच हवं. रेमन सर इथे टीम कुणाला खूप छान आहे, काही जणांना ते जिंकणार आहे म्हणून तुम्ही सपोर्ट काही वाढत तुझ्या पुढे मी सुसट हलवी
तुझ्या पुढे आपल्याला माहिती आहे की गुलाबरावची अंकिता ही सेकंड हाफ आहे. पुढे 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 करणार आहे ते मार्ग मिळालं पण गंमत झाली पण ते प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये पाहिजे. माइक सोर्स इंक्रीज माईक सोडून तुला काय करतोय सोडतच नाही तो. सोडून तुला मातीला तुझा उजाडू दे आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल पुढं जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल पुढं मोठी लढाई मनगटाचं जोर लावून एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज दाऊर तू आभाळ आभाळ वाळ तुझ तू राजा आसमानीच बळ दावली तू आभाळ आभाळ वाळ तुझ तू राजा आसमानीच बळ दावली तुझ्या वार भावार कणा तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा मावळाजी हे नव्या युगाची पहाट श्वासात नवनिर्माण लहरून देऊ राजी नव पर्वती ही वाट संकटान देऊ मात भिडूया झेंडा गगनाशी सागर घालू हिमतीच बळ हे वाढू माणसाला माणूस की दे रे देवा माझ्या जातपात भिरकावून दे मोठी लढाईला लढू मातीसाठी लढ्या मनगटाचं जोर दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज दाऊन तू आभाळ आभाळ वाळ तुझा तू राजा आसमानीच बळ दावली तू आभाळ आभाळ वाळ तुझ तू राजा आसमानीच बळ दावली
तुम्हाला काय अडचण नाही वन्स मोर तो वादळ बोलायला नाही आवडत करायचं. यांची इच्छा पूर्ण होते. तुझा तुतारा तेज घेतो तुझ निखारा गही तू रोवून पाय राव बा संकटाला वाटू दे हे वाता साऱ्या जगाला ढाल तू महाराष्ट्राची र भवानी तू समशेर तळपून टाक पात वळखून हाकली मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाचा जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट हो आज दिवा देव तेज दाऊर तू आभाळ आभाळ वादळ तुझा तू राजा आसमानीचं बळ दावती तू आभाळ आभाळ वादळ तुझा तू राजा आसमानीचं बळ दावती. आपण इथे अंकित आणि कुणालच्या या छान हळदी समारंभाचा आनंद घेतोय आणि भगत परिवार म्हणजे आगरी परिवार म्हटलं तर कोंबडा तर होय ना, कोंबडा तर पाहिजे ना. आणि कुणालला आशीर्वाद द्यायला पण आलाय नाही का, आणि त्यांना विनंती करायला आलाय की मला अजिबात कापू नका. क्या बात आहे. हे कोणाला तरी भूक लागली सोबत त्या कोंबड्याचं पोट भरलेलं आहे, त्याला कोणी झेंडूची फुलं खायला देऊ नका. कोंबड्याचं पोट भरलेलं आहे. ओके ओके. आग्रह आहे की तुम्ही जेवण करूनच जाल, जेवण करूनच थांबाल, कारण उद्या मुख्य कार्य म्हणजे लग्न सोहळो बाकी असा.